आजची तारीख डिस्चार्ज अर्ज आणि इतर काही मिसलेनियस ॲप्लिकेशन होते याच्या सुनावणी करता होती। आज तसं बघायला गेलं तर सुनावणी कुठल्याही अर्जाची झालेली नाही। ना डिस्चार्ज अर्जाची सुनावणी झालेली आहे ना बाकीच्या अर्जांची। त्या सुनावणीला काही अर्जांवरती म्हणणं राहिलं होतं किंवा काही आमचे किरकोळ अर्ज जे आहेत त्याच्यावरती सरकारी पक्षातर्फे म्हणणं राहिलं होतं। काही कागदपत्र हजर करायची होती। ह्या किरकोळ ज्या बाबी होत्या, गोष्टी होत्या, त्या आज पूर्ण करण्यासाठी तारीख होती आणि ती तारीखमध्ये आज त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहेत। आता मॅटर म्हणजे डिस्चार्ज अर्ज आणि इतर जे काही मिसलेनियस ॲप्लिकेशन आहेत, किरकोळ अर्ज, याच्या आर्ग्युमेंटसाठी रेडी आहे। मी असं म्हटले होते की पेनड्राईव्ह मिळाला नाही, तो पेनड्राईव्ह दिला हा, म्हणजे जे आम्ही सुरुवातीपासून काही इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स म्हणत होतो ना, तो त्यांनी आता सिलबंद लखोटे त्यांनी मेहरबान कोर्टात सादर करतोय असं म्हटले होते। ते सादर मेहरबान कोर्टात जेव्हा होतील आणि त्यानंतर ते सिलबंद लखोटे ते फोडले जातील आणि त्याची कॉपी आम्हाला देतो असं त्यांचं म्हणणं आहे। एवढंच। आपण जे मागतायत कागदपत्र, त्या कागदपत्राची पूर्तता झालेली आहे का? अजून पूर्ण नाही। काय नेमकं त्याच्यावरती सरकारी पक्षाकडनं ज्या सुरुवातीला उजवून नाही, आता कसं आहे की त्याच्यावरती आर्ग्युमेंट युक्तिवाद अजून झालेलं नाही, त्यामुळे कुठलेही भाष्य करणं चुकीचं होईल किंवा उचित राहणार नाही। संपत्ती जप्तीसाठीचा अर्ज केला नाही, तेच सगळे जे काही अर्ज आहेत ना, तेच किरकोळ अर्ज म्हटलं, ते बरेचसे 4-5 अर्ज आहेत, ते युक्तिवादासाठी नेमलेत आणि ते अजून प्रलंबित आहेत। आरोपी वाल्मिक कराड याची सर्व स्थावर मिळकत, चल आणि अचल, हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता, त्याला आज वाल्मिक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे। त्या अर्जाची चौकशी 17 तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील। तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता, त्यावर आम्ही कोर्टाला, न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा। अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोकाखातून त्याला मुक्त करावं, या अर्जावरची चौकशी व्हावी, त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं। आणि म्हणून आता वाल्मिक कराडला मोकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं, यावरचा 17 तारखेनंतर युक्तिवाद होईल। त्या दरम्यान 17 तारखेला 17 तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही, परंतु ज्या ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू हे 17 तारखेला